10वीच्या विद्यार्थ्यावर बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यावेळी एका विद्यार्थ्यानं दाखवलेल्या धाडसाचं संपूर्ण शहरात कौतुक होत आहे। मित्रावर बिबट्यानं हल्ला केल्यानंतर एक 10वी इयत्तेला शिकणारा विद्यार्थी कोणताही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी पुढे धावलाय। त्याने आपल्या मित्राला बाजूला केलं आणि थेट बिबट्याशी झुंज सुरू केली। यावेळी बिबट्या आणि या विद्यार्थ्यामध्ये काही क्षण झटापटी झाली, पण त्याचा प्रतिकार आणि मुलांची आरडाओरडा बघून बिबट्या घाबरला आणि तो जंगलाच्या दिशेने पळून गेला। पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। संबंधित घटना ही इगतपुरीत घडलेली आहे। नेमकं काय घडलं होतं पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। इगतपुरी तालुक्यातील धारनोली इथं बिबट्यानं विद्यार्थ्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। योगेश रामचंद्र पथवे हा 10वीत शिकणारा विद्यार्थी त्याच्या मित्रासोबत शाळेत जात होता। त्याचे 3 मित्र प्रवीण, निलेश, सुरेश हे घरातून शाळेच्या दिशेने जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला। योगेशनं प्रसंगवदन राखत मित्रांना बाजूला ढकलून देत बिबट्याशी झुंज देत त्याच्यावर हल्ला केला। मात्र यात तो जखमी झाला। वारंवार प्रतिकार केल्यानं आणि मित्रांनी आरडाओरडा केल्यानं बिबट्यानं जंगलाच्या दिशेनं धूम ठोकली, पण या हल्ल्यात योगेश जखमी झाला। जखमी योगेशला मित्रांनी पुढील उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल इथं दाखल केलंय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय।